मुंबई महापालिकेचे 8,000 कर्मचारी अजूनही निवडणूक ड्युटीवर. पालिकेच्या पावसाळ्यापूर्व कामांचा प्रचंड खोळंबा. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून मुक्त करा. पालिका आयुक्तांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. दाऊदचा साथीदार डोला करीम आणि त्याच्या मुलाविरोधात लवकरच रेड कॉर्नर नोटीस. वर्षभरात तब्बल 1,000 कोटींचा ड्रग्ज तस्करी केल्याचा आरोप. नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यात नवीन बायपास रस्ता करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न. मात्र कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात नव्या बायपासला मोठा विरोध. अज्ञातानं किराणा दुकान आणि फ्रीज विक्रीच्या दुकानाला लावली आग. छत्रपती संभाजीनगरच्या सादापूर वडगाव रोडवरची घटना. नीट परीक्षा घोळासंदर्भात सुप्रीम कोर्टात 8 जुलैला सुनावणी. देशात विविध कोर्टात दाखल याचिकांवर एकत्र सुनावणीची एनटीएची मागणी. वायनाड लोकसभा पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवण्याची शक्यता. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाड पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवू शकतात. अर्थसंकल्प जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात सादर केला जाण्याची शक्यता. निर्मला सीतारामन एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर सिक्कीममधील अनेक भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन. पुरात शेकडो घरं आणि अनेक रस्ते गेले वाहून. G7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी इटलीत दाखल. आज जागतिक नेत्यांसह द्विपक्षीय चर्चा. G7 परिषदेला सुरुवात. परिषदेत युक्रेनला $50 अब्ज कर्जासाठी पाठिंबा देण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेची सहमती. आंब्याच्या पदार्थात आमरसानं पटकावला जगात पहिला क्रमांक. टेस्ट ॲटलास या ऑनलाईन फूड गाईडनं आंब्याच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, पाकक्रिया आणि लोकप्रियता या निकषांवर केली निवड. जगातील एकूण 10 पदार्थांपैकी आमरस पहिल्या क्रमांकावर. भारतीय बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिपमध्ये पटकावला सुवर्णपदक. दिव्या देशमुख ही नागपूरची. दिव्यानं 2023 मध्ये इंटरनॅशनल मास्टर आणि 2021 मध्ये महिला ग्रँड मास्टर टायटल केलं होतं नावावर. वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अमृता पुजारीची निवड. भारताचं प्रतिनिधित्व करणारी अमृता महाराष्ट्रातून एकमेव कुस्तीगीर. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात एका सराफा व्यापाऱ्याकडून कोर्टात फसवणुकीचा खटला. चौकशी करण्याचे मुंबईच्या सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.